विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम असून पुढील काही दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। वाढत्या तापमानामागे हवामान बदल आणि पर्यावरणीय घटक कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। देशासह राज्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे। अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान सातत्याने 46 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले जात असल्याने नागरिकांना मोठ्या उकाड्याचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे। वाढत्या तापमानामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे। उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अकोल्यातील ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ डॉक्टर सुभाष टाले यांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे। त्यांच्या मते समुद्राच्या वाढत्या तापमानाचा परिणाम वातावरणीय बदलांवर होत असून त्याचा प्रभाव अंतर्गत भागांपर्यंत जाणवत आहे। तसेच शहरीकरण, झाडांची कमी होत असलेली संख्या, काँक्रीटचे वाढते जाळे, वाहनांमधून होणारे प्रदूषण आणि अनियमित पाऊस ही तापमान वाढीची प्रमुख कारणे असल्याचेही त्यांनी नमूद केले। भविष्यात दुष्काळासारख्या परिस्थितीला सामोरे जावं लागू नये यासाठी आतापासूनच प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, पाणी साठ्याचे संवर्धन, हरित पट्टे वाढवणे आणि प्रदूषण कमी करण्यावर भर देणे ही काळाची गरज असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे। स्थानिक पातळीवर काही गोष्टी निश्चित त्याचे परिणाम असतात, परंतु मुख्य परिणाम हा पूर्ण जगाचं जे वातावरण ठरतं किंवा पाऊसमान ठरतं हे ह्या सागरी हालचालीवरून ठरतं। जेव्हा खूप थंड वारे वाहतात किंवा तापमान कमी असतं त्यावेळेस ला निना परिस्थिती निर्माण होते, मग तेव्हा कोल्ड वेव्ज येतात, त्याची दुष्परिणाम असतातच। परंतु मग त्या काळामध्ये अतिपावसाचे, अतिपुराचे गंभीर परिणाम जे आपण आता मागच्या काही 5-10 वर्षात पाहिलेले आहे। पण ही परिस्थिती 1-2-3 वर्ष सलग चालते, पुन्हा बदलत असते, चालत असते। परंतु आपल्याला एवढं निश्चित आहे की आपले स्थानिक प्रश्न सोडवायचे असतील तर स्थानिकदृष्ट्या आपण याच्यामध्ये लक्ष घालून खूप गांभीर्याने सगळे प्रकल्प राबवणं गरजेचे आहे। वृक्षीकरण असेल, पाण्याचे साठे असतील, तलावांची निर्मिती असेल, धरणांची निर्मिती असेल आणि पाण्याचा यथोचित वापर ह्या सगळ्या गोष्टी आपण करणं अतिशय गरजेचं आहे।